हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. चला आता आपण साबुदाण्याची खिचडी पाहूया. मी कढई घेतली आहे, कढईमध्ये तेल टाकलं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं की बटाटे टाकून घ्यायचे. बटाटे छानपैकी परतून घ्यायचे. बटाटे चांगले परतले आहेत. मी जिरं टाकून घेत आहे. जिरं टाकून झाल्यावर त्यात मीठ टाकत आहे. परत हलवून घेत आहे. मिरची टाकत आहे आणि साबुदाण्यामध्ये शेंगदाणे टाकून मिक्स करून घेत आहे. मग ते साबुदाणे तेलात टाकून घेत आहे. तेलात टाकून घेऊन मस्तपैकी असे छान परतून घ्यायचे साबुदाणे. बघा किती छान कलर आला, एकदम मऊसूद अशी खिचडी झाली आहे. मग मीठ टाकून घेत आहे. मीठ टाकून झाल्यावर परत छानपैकी हलवून घेतलं आहे. हलवून घेऊन झालं की थोडीशी साखर टाकून घ्यायची. साखर ही मऊसूदपणा आणते, पोटाला खिचडी पचन होते. परत मी हलवून घेत आहे. साखरेमुळे आपल्याला पचनक्रिया चांगली होते खिचडीची. आणि मग 1 चमचा तूप टाकलं आहे. मस्तपैकी परत हलवून घेतलं आहे. खिचडी बघा किती सुटसुटीत झाली आहे आपली, मस्त अशी छान झाली. त्याच्याबरोबर मी मिरच्या फ्राय करून घेतल्या आहे. जर माझं आवडलं असेल तर मला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.